यस, आपल्या गावचे एक गोड व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आमच्या अनिकेत दादा शिलार यांचे पिताश्री, आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय जयरामजी भोईर साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय सुदामजी शिलार साहेब, अनिकेत दादांचे पिताश्री यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान, शाही सन्मान आपण कंप्लीट करणार आहोत। हॅलो चेक। नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतोय स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 हे महासंग्राम आणि या स्पर्धेचं शीर्षक आहे दी अनिकेत शो। द अनिकेत शो आपल्याला पाहायला मिळतोय। आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस पाहायला मिळेल। कालचा दिवस अगदी या स्पर्धेच्या आयोजकांच्या नावावरती राहिला होता, अर्थात पप्पू 11 नानिटणे संघाचा अंतिम बाजू मारताना आपण पाहिले होते। शेवटच्या अंतिम मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा पाहिला आणि याचा तिसरा दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतोय। एका बाजूने जर बघितलं गेलं तर एका बाजूने देपोली स्पोर्ट्स देपोली संघ आहे आणि देपोलीच्या अगेन्स्ट आपण पाहतोय साईगाव संघाला। चला, आजचा सुपर शनिवार आपण पाहत आहोत। तिसरा दिवस या स्पर्धेचा। एका बाजूने टीम साईगाव संघाला पाहतोय, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर देपोली स्पोर्ट्स देपोली संघाला पाहतोय आणि षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीवरती गोलंदाज बिपिन गायकर आणि दोन सलामीचे बॅटर्स टीम साईगाव संघाकडनं। एका बाजूने साईनाथ पाटील आणि दुसऱ्या बाजूने आशुतोष। पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर राहिलाय, पण गणेश पाटील सरांचा कोणत्याच प्रकारचा इशारा येत नाहीये। म्हणजे अर्थात जर बघितलं गेलं तर पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय। पहिला स्पर्धेचा ओपनिंगचा दिवस आपण पाहिला ज्युनियरचे संघ, दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिले सिनियर बी चे संघ आणि आजचा तिसरा दिवस पुन्हा एकदा ज्युनियरचे संघ आपण पाहतोय। दरम्यान पंचांचा इशारा, वाईड चेंडू अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली गेली 1 या आकड्यावरती श्री गणेशा करताना। पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय। आता पुन्हा एकदा पंच गणेश पाटील सर वळतायत। दरम्यान आदरणीय महेशजी पाटील साहेब त्यांचा इथे शुभागमन झालं, त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। धावसंख्या फलकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। एक आतमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा इनसाइड आउट खेळला गेलाय। चेंडू स्वीप कव्हरला सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर आणि या मॅचचा पहिला चौकार। सारे मानतात बादशहाला आमच्या महेंद्र पाटलाला। धन्यवाद दीजे। चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती वाढतील। वेगवान चेंडू होता, टप्पा पडला गुडलँड स्पॉट वरती आणि तदनंतर वेगाने सरळ निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉलची समाप्ती।
दरम्यान आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय सुदामजी शेलार साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान कंप्लीट करण्यासाठी मी विनंती करतोय शिवाजी भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पूर्ण करायचा आहे। पहिल्या दिवसापासून आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय पाहुण्यांची मांदियाळी। या स्पर्धेमध्ये अनेक सारे मान्यवर अनेक सारे पाहुणे भेट देत आलेत आणि प्रत्येकाचा सन्मान करणे हे आपलं पहिलं कार्य असतं। अतिथी देवो भव, अतिथींचा सन्मान करणं, अतिथींना सन्मान देणं हे आपलं पहिलं कार्य आणि आपण अगदी लहानपणापासून आपल्याला मोठे थोर आपल्याला हे शिकवत आलेत आणि ते आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं पहिलं कार्य कंप्लीट करत आहोत। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल जाऊयात सरळ मॅचकडे। धावसंख्या फळकावरती जर बघितली तर 7 या आकड्यावरती बिपिन गायकर तयार आहे चेंडू क्रमांक पुढचा घेऊन। या वयस अतिशय आशुतोषच्या विपक्षामध्ये वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत जाऊन पोहोचल्या गेल्या त्या 9 या आकड्यावरती। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर चेंडूंचा खेळ समाप्त झाला तो म्हणजेच 5 लेग स्टंपला सोडून जाणार। आपण गणेश पाटील सर पुन्हा एकदा वळतात, पुन्हा आमच्यापर्यंत एक इशारा पोहोचवतील की वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव मात्र फळकावरती वाढेल आणि धावसंख्या फळकावरती 1 ने जाऊन पोहोचली गेली। डबल फिगर मध्ये धावा फळकावरती 10 आहेत। एक चौकार पाहिला होता, एक डबल आहे, एक सिंगल आहे आणि वाईटचा देखील धाव आणि शेवटचा अंतिम चेंडू दांडी गुल फलंदाज होते बाद। षटक देखील समाप्त। आमच्या नावाचे 50 बारे दूर नाही आम्हाला चंद्र तारे। आमच्या नावाचे 50 बारे दूर नाही आम्हाला चंद्र तारे। दमदार असा हा धडाके साऱ्या जनतेच्या मनावर करतोय राजा। दमदार असा हा धडाके साऱ्या जनतेच्या मनावर करतोय राजा। चारी दिशाला आवाज घुमला। दरम्यान आदरणीय रितेशजी पाटील यांच्या माध्यमातून टीम देपोली संघाला शुभेच्छा आणि स्पेशल शुभेच्छा बिपिन गायकर आणि त्याचबरोबर वैभवसाठी वैभव भोवर या दोघांसाठी शुभेच्छा येतात। धन्यवाद रितेशजी पाटील। चला मॅचकडे वळूयात आपण। षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय त्या म्हणजे टोटल 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या, जिथे एक विकेट मात्र गमावला गेला। बिपिन गायकरचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू, फार महत्त्वाचा खेळाडू, क्रिकेटपासून फारसा दूर देखील होता, पण आता पुन्हा एकदा मैदानावरती जवळपास असं म्हणावं लागेल की ऑलमोस्ट 1 वर्षानंतर म्हणजे टोटल 1 हंगामाचा गॅप नंतर तो पुन्हा एकदा मैदानामध्ये दिसतोय। फार कमी वेळा मैदानात दिसतो पण जेव्हा पण दिसतो एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो। महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो बिपिन गायकर। षटक क्रमांक आता दुसऱ्या प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती सूरज पवार। व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर राहिला, लो राहिला थोडासा चेंडू आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना 10 या आकड्यावरती। षटक क्रमांक दुसरं चालू आहे। पहिल्या षटकाचा विचार केला तर साईगाव संघाचा 10 धावा फळकावरती त्याने बनवला, 1 विकेट त्यांनी गमावला। ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, तितका चांगला संपर्क नाही, अजून एक डॉट बॉल। इन ॲट नंबर 3 वरती ओमकार ठाकरेला आपण पाहतोय। तिसऱ्या क्रमांकावरती पण साईनाथ पाटीलकडे लक्ष द्यावं लागेल। गेल्या 2-3 हंगामांपासून या संघाने साईनाथ पाटीलला अनेकदा प्रमोट केलं आणि तसा खेळ देखील केलाय। ऑलराऊंडिंग परफॉर्मन्सच्या माध्यमातून आपण पाहत आलोय साईगाव संघाचा प्रमुख अस्त्र म्हणून ओळखलं जात आहे। पहिला झटका आशुतोष माघारी परतले गेले आणि त्यानंतर जिम्मेदारी साईनाथ आणि ओमकार ठाकरे या दोघांवरती। हाफ ट्रॅकर होता हवेमध्ये, फक्त उंची लाभेल, लांबी तितकीशी चांगली नाहीये। क्षेत्ररक्षक आता पाठीमागे दौडतायत, 1 धाव तर बनवली, दुसऱ्या धाव देखील कंप्लीट होते आणि फेकी करेपर्यंत 2 धावा इथे सक्सेसफुली। तिसऱ्या धावेची देखील कॉलिंग, हा ना मध्ये फसले देखील होते, आता तिसरी धाव बनेल आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळेल आणि धावसंख्या फळकावरती 3 ने वाढेल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावरती। 2 जोनच धावा असतील।
चला जाऊयात आपण मॅचकडे. चेंडू क्रमांक 3 जो होता त्याच्यावरती 2च धावा होता. हा धावसंख्या फळकावरती आता टोटल आहे 13. ओके वाईड पकडून 13 धावा फळकावरती जोडला गेला. बोलतो यार हाफ ट्रॅक चेंडू होता. शॉट आर्म पूल केलाय. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. साईनाथचा हा धमाका, हा मोठा फटका. 6 धावा. मोठ्या दिलाचा दिलवाला महेंद्र दादा नवगतला. सारे मानतात बादशहाला आमच्या महेंद्र पाटलाला. मोठ्या दिलाचा दिलवाला महेंद्र दादा नवगतला. मोठा फटका षटकाराच्या मदतीने आपण पाहिला आणि षटकाराच्या मदतीने धावात फळकावरती वाढतात जाऊन पोहोचला गेला 19 आकडावरती. जबरदस्त फटकेबाजी चालू आहे साईनाथ पाटीलच्या माध्यमातून. मग म्हटलं होतं ना की असा खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे, पण युवाला कमी समजू शकत नाही, अंडर एस्टिमेट नाही करू शकत आपण या बॅटरला. अफलातून बॅटिंग करतोय मैदानात सध्या. हा वेगवान चेंडू होता. दूर राहिला बॅट पासून. बॅटचा फ्लो तर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण संपर्क करणं हे पहिलं काम असतं, पण ते नाही होऊ शकलं. आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. सूरज भुवरला आणलं होतं षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. एक मोठा फटका, एक वाईड आणि 2 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत दिल्या गेल्यात. आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर आता वैयक्तिक त्याने धावा खर्च केल्यात, त्या म्हणजेच 9. शेवटचा अंतिम चेंडू हलक्या गतीने कट केल्या. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आता 1 धाव तर बनवली जाईल. पाठीमागे क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्ट करण्यासाठी येत आहेत, पण चेंडूला अडवू नाही शकत. निघून जातो चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. गणेश पाटील सरांचा अंदाज अपना अपना अलग निराला. चौकार. थँक्यू सो मच डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा जोडल्या गेल्या 13 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या फळकावरती जोडल्यात, त्या म्हणजेच 23-23 या आकड्यावरती. 1 विकेट गमावला होता. पहिला विकेटचा विचार केला फार अर्ली पहिल्या षटकाच्या शेवटच्या अंतिम चेंडूवरती. त्यानंतर या 6 चेंडूमध्ये टोटल 13 धावेंची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये साईनाच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार. आणि त्याला साथ देताना ओमकार ठाकरेने अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. आणि खऱ्या अर्थाने टीम सायगाव संघाचा जर विचार केला तर मी म्हणेन की आपल्या परिसरात किंवा या भिवंडी शहरामध्ये एकमेव अशी टीम असेल की ज्या टीम मध्ये टोटल 6 ते 7 डावखुऱ्या त्याचे बॅटर्स आहेत. म्हणजे पूर्णपणे जर बघायला गेलं तर ऑलमोस्ट सगळेच लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. जर साईनाथ पाटीलला गाडलं आणि अजून 1-2 जणांना जर गाडलं तर सगळे लेफ्ट हँडेड बॅट्समन. आणि एकमेव टीम असावी मी म्हणेन की एवढ्या आपल्या सगळ्या परिसरामध्ये. त्यामुळे गोलंदाजांना अनेकदा त्यांच्या अगेन्स्ट कशा प्रकारची स्ट्रॅटेजी बनवायची याचाच मोठा प्रश्न असतो मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती विनोद भवरला आपण पाहतोय. व्हेरी फास्ट डिलिव्हरी. पहिला बॉल डीप झाला पॉपिंग क्रीज मध्ये. त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना धावसंख्या फळकावरती 23. नेक्स्ट मॅच कळवा. बोलतो यार हाफ ट्रॅक चेंडू होता. पुल करायचा प्रयत्न, पण पंच राजेंद्र बजागे सरांचा आता वेगळा इशारा येतोय की हा वाईड चेंडू अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोस्ट 24-24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. पहिलं सत्र आपण पहिला पूर्वार्ध पाहतो या मॅच मधला. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. पहिली मॅच खूप रंगतदार पाहायला मिळाली होती. आता दुसऱ्या मॅचच्या भेटीसाठी आपण जातोय आणि आपण पाहत आहोत द अनिकेत शेलार शो. अप्रतिम स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा. पुन्हा एकदा पंचांचा इशारा काय तो त्याचं वेट करावं लागेल, पण 22च्या स्वरूपामध्ये एक सोरटी धाव अशी पळवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 25-25 या आकड्यावरती. टीम पियंजे संघाचा एक प्रतिनिधी प्लीज आमच्यापर्यंत जोडा.
पीएनजी संघाचा एक प्रतिनिधी तुम्हाला मी विनंती करतोय, एक प्रतिनिधी तुमचा आमच्यापर्यंत जोडणं अनिवार्य आहे. विनोद भवर आहेत गोलंदाजीवरती, षटक क्रमांक 3 घेऊन पहिला चेंडू डॉट आला, मग वाईड चेंडू, मग पाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव. टोटल धावसंख्या फळकावरती आपण मंद मंद पावलांनी का होईना आपण पाहतोय 25 आकड्यावरती जोडली गेली. प्रथमतः बॅटिंग करताना टीम साई देवा प्रतिष्ठान साईगाव संघाला आपण पाहतोय मैदानामध्ये. बोल तयार होत आहे. लवाफुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला एलिव्हेट केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही थांबवू शकत, चेंडूला निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. हिम्मतवाला कमी कशाची नाही रे त्याला, असा लामच योगावाला कमी कशाची नाही रे त्याला, त्याच्या नावात दम आहे. चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने 4 ने धावा वाढतील जाऊन पोहोचला गेला 28-28 आकड्यावरती. 29 धावा आहेत फळकावरती. चौकार आहे. वन बाउन्सच्या मदतीने चेंडू निघून गेला होता सीमारेषाच्या बाहेर आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती जोडला गेला 29 आकडावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना बिपिन गायकरने पहिलं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये सूरज आले. तिसऱ्या षटकामध्ये विनोद भवरला आणलं गेलं. बिपिनने चांगलं षटक 10 धावा त्याने खर्च केला होता. सूरजच्या विपक्षामध्ये जर बघितलं तर सूरजच्या विपक्षात धावा आल्या 13 आणि विनोद भवरला आतापर्यंत एक चौकार आणि एक 22च्या स्वरूप आणि एक वाईडच्या स्वरूपामध्ये म्हणजे टोटल आतापर्यंत 6 धावा विनोदच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. चेंडूचा खेळ समाप्त झालाय तो म्हणजे टोटल 3. चौथा चेंडू क्रमांक प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकर एंड वरती साईनाथ पाटील. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिलेत. माफ करा 3 मोठे फटके आहेत. एक षटकार होता आणि 2 चौकार आले त्याच्या बॅटमधनं. यावेळेस वाईडच्या स्वरूपामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना 29 या आकडावरती. हो पुढे टाकला होता, अपील पाहायला मिळेल. लॉंग स्टॉपला चेंडू जाऊन धडकतोय पण त्याआधी पंचांचा बोट गगनाकडे. बॅटर होते बाद. झटका क्रमांक 2 साईनाथ पाटीलला परतावं लागेल माघारी. मेकर सुजित तात्याला, तात्या भाई आला. DJ Pamya in the mix.
चला मॅच मध्ये वळूयात पुन्हा एकदा. डावखुरू आताचा फलंदाज प्रॉपर मिडल केलाय चेंडूला, निघून जाईल सरळ. पंचांचा इशारा, इट्स मॅक्झिमम 6. झालाय बोलबाला भीड लागले बघायला, त्याचा झालाय बोलबाला भीड लागले बघायला. किंग मेकर सुजित तात्याला, तात्या भाई आला. किंग मेकर सुजित तात्याला. पंचांचा डिसिजन पंचाने रिटर्न घेतला. आपण पाहिलं चौकार आहे, कारण की खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पंच अगदी मिडल ऑफ द पिच असतात, मैदानाच्या अगदी मध्यभागी असतात, तिथून बॉर्डर लाईन दूर असते, त्यामुळे ज्या लाईनच्या अगदी जवळ चेंडू पडतात ते दिसत नाही. पण आमचे आयोजक आहेत, त्यांची कमिटी मेंबर्स ज्या आहेत, त्यांनी आम्हाला दर्शवलं गेलं की चौकार आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, पाठीमागून डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देण्यासाठी पोहोचतात. एक सिंगल धाव बनवली जाईल, रनआउटची संधी देखील आहे आणि फेकी करेपर्यंत पंचांचा इशारा, फलंदाज बाद. लाखो दिलाची होता तो जान, असा दिलाचा तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून. थँक्यू डीजे. 34 धावा आहेत फळकावरती. नवीन बॅटर शिवम, महेश आहे. शिवम आणि महेशची जोडी मैदानामध्ये. पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचली गेली 35-35 आकड्यावरती. अक्षय पाटील आहे षटक क्रमांक 3 घेऊन. आकडा जो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचा आकडा. 35% काटावरती पास. 35 धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय. बोला तयार. लो राहिला चेंडू, समोर इन डिलिव्हरी होती, खोलवरती राहिला आणि अशा प्रकारचे चेंडू अनेकदा आपण पाहिलेत की बॅटर्सला थोडासा स्ट्रगल करायला मैदानात भाग पाडतात आणि त्याच प्रकारचा चेंडू आपण मैदानामध्ये पाहिला. आणि आता मात्र जर बघितलं तर एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 36-36 आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचं अंतिम षटक असेल. टप्पा पडल्यानंतर आता उसळी घेतली, सरप्राइझिंग राहिले बॅटर. या आधीचा चेंडू थोडासा लो राहिला, थोडासा आता यावेळेस उसळी चांगली मिळाली, त्यामुळे की काय डिफिकल्टीज येतात आता बॅटर्स मध्ये. डॉट बॉलची समाप्ती आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 36-36 आकड्यावरती आहेत. बोला तयार. हलक्या गतीने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं 37 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मॅचचा फर्स्ट इनिंग पहिला हाफ कंप्लीट झालाय आणि पहिल्या हाफ मध्ये जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती बनवल्या गेल्या त्या म्हणजे टोटल 37 आणि आता विजयासाठी 38 धावांची गरज असेल. यानंतर होणारी मॅच साई एकवीरा पालाखणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाहुली स्पोर्ट्स वाहुली या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. वाहुली स्पोर्ट्स वाहुली संघाचे कर्णधार आणि साई एकवीरा पालाखणे संघाचे कर्णधार आपण दोन्ही संघांना विनंती करतोय की आपले कर्णधार आपण नाणेफेकीसाठी पाठवायचे.
चला जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे दोन्ही संघांच्या कर्णधारासमोर आपण करणार आहोत टॉस. एका बाजूने साई एकवीरा पालाखने आणि दुसऱ्या बाजूने वाहुली स्पोर्ट्स वाहुली. आणि आदरणीय सुदामजी शिरार साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. सर्वप्रथम तर आपण नाण्याची ओळख करून देऊयात दोन्ही कर्णधारांना. एका बाजूने जर बघितलं गेलं तर द अनिकेत शो आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक. कॉलिंग कोण देणार आहे? वावली संघाचे कर्णधार द अनिकेत शो अशी कॉलिंग. आणि यस इट्स द अनिकेत शोच आपल्याला अर्थात पाहायला मिळेल. मी मांडेवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपण जाऊयात दोन्ही कर्णधारांच्या समोर थोडीशी चर्चा देखील करूयात. बाहुली संघाचे कर्णधार काय म्हणाल? खूप कमीदा दिसता असोसिएशनमध्ये खेळताना आणि जेव्हा पण दिसता एक चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न असतो. आज या स्पर्धेमध्ये पोहोचले, टॉस देखील जिंकला. डिसिजन काय असणार आहे आणि कसा खेळ करायचा प्रयत्न असेल? पहिला तर डिसिजन आमचा क्षेत्ररक्षण असणार आहे आणि या सीझनमध्ये पहिली टुर्नामेंट आहे तर आम्ही चांगला परफॉर्मन्स करू. काय म्हणाल, कोणते असे बॅटर्स असतील, कोणते बॉलर्स असतील ज्यांच्यावरती जास्त जिम्मेदारी तुम्ही टाकण्याचा प्रयत्न कराल? आणि या स्पर्धेमध्ये आलेत तर आता जिद्द जिंकण्याची तर नक्कीच असेल, त्यामुळे किती स्वप्न पाहिलेत स्पर्धेपर्यंत जिंकण्याचे? पहिला तर आमचे सिनियर प्लेयर मनोज पाटील यांच्यावर जास्तीत जास्त आम्हाला भरोसा आहे की ते आम्हाला पुढे चांगला परफॉर्मन्स करतील. नक्कीच आपण जाऊयात साई एकवीरा पालकने संघाच्या कर्णधाराकडे. काय म्हणशील, नाणेफेकीचा कौल हारला तर आता जो डिसिजन आहे त्याला एक्सेप्ट करताना कसा खेळ करण्याचा प्रयत्न? बॅटिंग चांगली करतील, आमच्याकडे चांगले प्लेयर आहेत, पण या वर्षाची पहिलीच मॅच आहे तर प्रयत्न चांगले असतील जास्तीत जास्त रन करण्याचा. नक्कीच दोन्ही संघांकडे आपण देऊयात लगेच शुभेच्छा, कारण की ऑनगोईंग मॅच चालू आहे. चला जाऊयात मॅचच्या उत्तरार्धाकडे. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं टॉस रिपोर्ट इज टीम वावली स्पोर्ट्स वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओव्हर टू कम बॉक्स. सुनील पाटील सर. धन्यवाद मोहनजी पाटील सर. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर पहिला धमाका. यावेळेस चांगला स्ट्रोक, खाली क्षेत्र निवडले, चेंडू थांबणार नाही, चेंडू आवाक्या बाहेर निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. पावर हायलय तात्यामधी नसल कुठल्या नेत्यामधी, पावर हायलय तात्यामधी नसल कुठल्या नेत्यामधी, हे माघार घेणार नाही कधी कसलाई साऱ्याच्या मनामधी, माघार घेणार नाही कधी कसलाई साऱ्याच्या मनामध्ये. हे रूपवदार डॅशिंग फार हिम्मतवाल्याचा. काय स्ट्रोक केले गेलेत. 2 चेंडूवर 10 कदम दाखवला जातोय बॅटर अक्षय पाटीलच्या माध्यमातून. यावेळी चेंडू हवेत आहे, यष्टी रक्षक चेंडू खाली आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज साईनाथनं. विकेट क्रमांक पहिला डगआउटच्या आश्रयाला अक्षय पाटील. नाही बुलट स्कोडा नको तो घोडा, रानमना म्हणतो बैलगाडा. ए शर्यत एकदा होऊन जाऊ दे. डोळ्यांनी आता साऱ्यांना पाहू. 2 चेंडूवर पाहिलं तर षटकार आणि चौकार आला होता, मात्र काय कमबॅक राहील गोलंदाज साईनाथचं. पुढील चेंडूवर विकेट संपादन केली गेली. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना, तेथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. इथे मात्र काय गोलंदाजी. 10 धावा जरूर गेलेत, परंतु मागे काय घडलंय ते विसरून मात्र पुढे जावं लागेल आणि हेच मात्र गोलंदाजाने मैदानात करून दाखवलंय. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला विनोद. यावेळेस चेंडू सरळ एष्ट्यावर बदलतोय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 2 डगआउटच्या आश्रयाला. गेलं नाही साऱ्या संकटांशी असं लढून चित्त होती म्हणून जावले करून सुटणार नाही लाचार.
धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवल्या गेलेत. ट्रिकवर उभा ठाकला हा गोलंदाज. कधी कोणाला कमी लेखू नका. 5 रुपयाचा पेन सुद्धा कोटीचा चेक लिहितोय हे मात्र गोलंदाज दाखवत असताना मैदानात. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र कुठली धाव घेतली गेली नाहीये. धाव संख्या स्थिर, धाव संख्या 10 या अंकावर. काय कमबॅक पाहायला मिळतंय. पहिल्या 2 चेंडूवर 10 जरूर गेले आहेत पण त्यानंतर मात्र 2 विकेट मिळवल्या आहेत. क्रिकेटमध्ये पलटवार इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज साईनाथ पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. ज्या पद्धतीने पाहिला तर चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. सिमेंटची विकेट ही मात्र गोलंदाजाला पूरक ठरते. ज्या पद्धतीने विकेट मध्ये बाउन्स निर्माण केला गेला. टॉस चेंडूचे सांगता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहायला मिळते 10 या अंकावर. 2 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 10 बनवल्या आहेत. एकंदरीत धावा जरूर फलकावर 10 पाहायला मिळत आहेत परंतु विकेट महत्वपूर्ण असतं क्रिकेटमध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स गमावल्या गेलेत. इथून मात्र मोमेंटम ठेवावं लागेल बॅटिंग साईडच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर. वावली स्पोर्ट वावली टीमचा कॅप्टन आणि पालकने टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 10 धावा फलकावर आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहताय देपोली टीम 38 धावांचा पाठलाग करत असताना दुसरे षटक टाकण्याकरिता गोलंदाज शिवम गोलंदाज ट्रॅकवर. त्याच्या विरोधात बिपिन गायकर स्ट्राइक एंडवर. यावेळेस आडव्या बॅटने पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत डबल धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. 2च धावावर इतर समाधान मानावं लागतंय. 2 धावेने धावफलक 12 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 12 धावा फलकावर आहेत. 38 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहताय देपोली टीम साई देवा साईगाव टीमच्या विरोधात. यावेळेस चांगला बॉल टॉट चेंडू. ज्या पद्धतीने पाहिला तर चांगला चेंडू चांगली लाईन इथे पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर 12 या अंकावर. गोलंदाज शिवम पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. बिपिन गायकरच्या विरोधात गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होताना यावेळेस फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेला. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव डोक्याची ठरू शकते. यावेळेस 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक 14 या अंकावर जाऊन पोहोचले. एक धावेने मात्र धावफलक पुढे नेत असताना आपण हे बॅटरला पाहताय. सिंगल डबल धावसंख्येचा पाठलाग करत असताना भागीदारी ही महत्वपूर्ण ठरली जाते आणि या 2 बॅटरच्या माध्यमातून या धावा मात्र जोडल्या जात आहेत फलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा शिवम. यावेळेस चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर लाईन ठेवली गेली आणि सक्सेस सुद्धा राहिलेत. असं वाटलं होतं बॅटरला ऑप्शनच्या बाहेर चेंडू निघून चाललाय परंतु चांगले लाईन पाहायला मिळाली. डॉट चेंडू. आज स्पर्धेचा 3रा दिवस आपण अनुभवत आहे. स्वर्गीय रोहिदास पाटील स्फूर्ती चषक 2024चा हा महासंग्राम. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रो मध्ये चुकी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. छत्रपती शिवाजी क्रीडांगण लांबच या सजवली गेली ही स्पर्धा आपण पाहताय. यावेळेस सरळ चेंडू एष्ट्यावर बदललाय. दांडी गुल फलंदाज बाद.
तर विकेटचं पतन झालं. बिपिन हा मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वैभव भावर चांदला जातोय मोठ्या पटक्यांसाठी, परंतु परिस्थिती काय आहे मैदानात ते जाणून मात्र परिस्थितीवर मात करून पुढे जावे लागेल. 38 धावांचा पाठलाग करायचा. इथून मात्र स्ट्रॅटेजी निर्माण करावी लागेल. परिस्थितीला झुगारून मात्र पुढे जावे लागेल या बॅटरला. स्ट्राईक एंडवर वैभव सज्ज होताना शिवमच्या विरोधात या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता यावेळेस जोरदार अपील आणि चेंडू सरळ निघून चाललाय. पंचांचा काय निर्णय येतोय तो पाहावा लागेल. बॅटच्या सहाय्याने या 4 धावा आल्यात. बॅटचा स्पर्श घेऊन मात्र चेंडू लास्ट ऑफ रिझन मध्ये निघून गेला 4 धावे करिता. तर धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 18. 2 षटकांची समाप्ती झाली. ज्या पद्धतीने पाहिल्या तर शेवटचा चेंडू अशा पद्धतीने गेला. क्षेत्ररक्षक मात्र अपील करत होते. बघता बघता चेंडू मात्र लास्ट ऑफ रिझन मधून सीमा रेषेच्या बाहेर निघून गेला. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा आहेत 18. मात्र इथून 12 चेंडू मध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 20, म्हणजेच 10.00 अशी सरासरी गाठावी लागेल ह्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर. चला मॅचला सुरुवात करायची मित्रांनो. वेल दौडू नका. वेल कुणासाठी थांबत नाही. तुम्ही सुद्धा थांबू नका. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा पलकावर आहेत. अजून 20 धावा करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये. जर आपण या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा जरूर आल्या. त्यानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं. त्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केला साईनाथ या गोलंदाजाने. दुसऱ्या षटकामध्ये शिवमनं जरूर एक विकेट मिळवली गेली. त्यानंतर मात्र त्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. एकंदरीत आलेख पाहिला तर थोडासा खाली जात असताना परंतु आलेख उंचावा लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला, देपोलो टीमला. तिसरे षटक टाकण्याकरिता गोलंदाज यश. गोलंदाजी ट्रॅक वर. समीकरण आहे 12 चेंडू 20. स्ट्राईक एंड वर जयेश. यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली लाईन लेंथ या पहिल्या चेंडूवर टाकत असताना आपण यश या गोलंदाजाला पाहतोय. मात्र समीकरण प्रति चेंडू प्रति बदलत आहे. 11 चेंडू 20. गोलंदाजी यश पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्रशक्ती ते उपस्थित आणि इथे मात्र दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल पकडला जातोय आणि खेळ समाप्त होईल जयेश या बॅटरचा. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन झालं. ज्या पद्धतीने पाहिलं तर समीकरण 12 मध्ये 20 होतं. मात्र तिसऱ्या षटकामध्ये यश मैदानात आला आणि यशनं मात्र दुसऱ्या चेंडूवर यश संपादन करून दिलं गेलं.
ज्या पद्धतीने पाहिलं तर विश्वासानं मात्र कर्णधाराने त्याच्यावर जबाबदारी सोपवली होती, ती जबाबदारी आतापर्यंत योग्य रीतीने यशनं पूर्ण केली. नवीन बॅटर आपण पाहतोय नितीन स्ट्रायकिंगला सज्ज होताना यशच्या विरोधात. यावेळेस आडव्या बॅटनं पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. नितीनचा हा ब्लास्ट. धन्यवाद. काय स्ट्रोक केलाय. आयुष्यात रिक्स घ्यायला शिका, कारण तिथे रिक्स आहे तिथे विजय फिक्स आहे हे मात्र दाखवत असताना नितीन यावेळी चेंडू पायावर अदललाय. जोरदार अपील जरूर केली गेली, परंतु आमचे पंच अनुभवी. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला, त्या कारणास्तव नॉट आउट घोषित केलं गेलं. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या अंकावर. 8 चेंडू 13 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानं मात्र चांगल्या पद्धतीनं धावसंख्या पुढे नेण्याचं काम यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेला. इथे मात्र चुकी घडली आहे, स्वतःला पॅकअप केलं गेलं. ज्या पद्धतीनं पाहिलं तर चेंडू वळण घेतला होता, त्यानंतर 2 धावा इथे मात्र बॅटर वैभवच्या खात्यामध्ये. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 27. 7-11 असं समीकरण. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता यश. पहिले 2 चेंडू एकंदरीत चांगल्या पद्धतीचे राहिले, परंतु नितीन मैदानात आला. एक ब्लास्ट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. यावेळी चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो, थोडंसं वळण घेतोय आणि चेंडू सरळ वळण घेऊन निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा हा येतोय चौकार, सीमा पार. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 31. आता मात्र 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 7. समीकरण साधं आणि सोपं आहे. फलंदाजाकरिता, परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही समीकरण साधं आणि सोपं नसतं. तुम्हाला मित्रांनो मेहनतीनं आणि कष्टानं पूर्ण करावं लागतं. यावेळेस गती परिवर्तन होतं. ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट केली गेली बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 32 या अंकावर. अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता येते, फक्त जिद्द पाहिजे. इथं मात्र जिद्द दाखवावी लागेल टीम साईदा या टीमला. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय आउट ऑफ द पार. हा येतोय विजयाचा षटकार. बचना